नमस्कार. आज आपण एक खूप वेगळी जी कंट्री आता एवढ्यामध्ये डेव्हलपमेंटला आलेली आहे आणि खूप नावाजलेली कंट्री आहे ती जुन्या काळापासून, परंतु आता एवढ्या एक 4-5 वर्षामध्ये तिचं खूपच अप झालेलं आहे टुरिझम. त्या कंट्रीबद्दल आज आपण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. ती कंट्री आहे व्हिएतनाम. व्हिएतनाम अगोदर टुरिझम होतं का? होतं, परंतु तेवढ्या प्रमाणावर नव्हतं. 4-5 वर्षामध्ये आज आम्ही खूप दिवसांपासून विकायचो. व्हिएतनाम बाली किंवा व्हिएतनाम कंबोडिया किंवा व्हिएतनाम कंबोडिया लाओस असा आमचा खूप याचा प्रोडक्ट होता, जो चांगल्या महाराष्ट्रातल्या कंपनीजकडे नव्हता. इवन आजही नाही आहे. फक्त बाली व्हिएतनाम कंबोडिया वगैरे बऱ्याचशा कंट्री आता करतात, बरेचसे टुरिझम कंपनीज, पण लाओस तर कोणीच करत नाही. तर मी लाओसबद्दल तर पुढच्या सेशनमध्ये येईलच, पण आज तुम्हाला आपण व्हिडिओ जो आहे तो व्हिएतनामबद्दल इन्फॉर्मेशन घेतोय. व्हिएतनाम एक सांगण्याचं जर बघितलं तर व्हिएतनाम ही अशी लांब आकाराची कंट्री आहे. तर म्हणजे वरच्या बाजूला जर नॉर्दर्न पार्टला गेलं तर हॅनोई म्हणून जे व्हिएतनामचं डेस्टिनेशन आहे सिटी, ती त्याची कॅपिटल सिटी आहे. त्याच्यानंतर हॅनोईच्या अजून नॉर्दर्न पार्टला गेलं तर सपा वगैरे आहे. सपा वगैरे कोणाला अजून जास्त माहीत नाही, तर मी डीपली येईल. त्याच्यानंतर खाली थोडंसं आपण सेंटरला आलो की दनांग आणि होईयान सिटी आहे, आणि एकदम खालच्या बाजूला आलो की आपण होचिमिन सिटी म्हणून आहे, ज्याला आता त्यांनी होचिमिन सिटी म्हणजे खूप मोठं नाव होतं, त्याला आता ते कट करून त्यांनी सायगॉन म्हणून नाव ठेवलेलं आहे. ते प्रत्येक सिटीमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगण्याचा प्रयत्न करेल आता ह्या व्हिडिओजमधून. तर आपण सुरुवात करूयात होचिमिन सिटीपासून. तर होचिमिन सिटीमध्ये जर बघायला गेलं तर होचिमिन सिटीमध्ये सिटी अतिशय सुंदर आहे. शॉपिंग सेंटर्स वगैरे भरपूर बघायला मिळतील तुम्हाला. म्युझियम्स आहेत. त्याच्यानंतर जे काही तिथले मेन स्पॉट्स आहेत, आणि तिथलं एक मेन अट्रॅक्शन जे म्हटलं तर मेकॉंग डेल्टा. मेकॉंग रिव्हर जी आहे, त्या मेकॉंग रिव्हरचा जो काही बेल्ट आहे त्यांनी मेकॉंग डेल्टा असं नाव दिलंय, जिथे आपण एक क्रूज आहे, त्यांच्या ज्या छोट्या छोट्या क्रूज असतात त्या छोट्या छोट्या क्रूज बोटमधून आपण जातो. तिथल्या व्हिलेजमधले राहणीमान किंवा कसं राहतात लोक, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे जाऊन तुम्हाला बघण्याचा आस्वाद घेता येतो. लोकल फूड, व्हिएतनामीज फूड अतिशय अप्रतिम फूड आहे, ते आपण तिथे लोकल फूडचा एन्जॉय करतो. आणि त्याच्यानंतर आपण व्हिएतनाम होचिमिन सिटीमधली सिटी टूर वगैरे करून आपण व्हिएतनामचं एक सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे कुची टनेल. बऱ्याच लोकांना माहिती आहे किंवा बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. तर कुची टनेलबद्दल आज थोडंसं जाणून घेऊयात आपण. काही वर्षांपूर्वी व्हिएतनामवरती अमेरिकेने एक युद्ध सुरू झालेलं होतं, आणि अमेरिकेसारख्या मोठ्या कंट्रीला व्हिएतनामीजनी एकदम काय म्हणूयात त्याला आपण चिवट पद्धतीने प्रतिकार केला, आणि त्यांना ते युद्ध जिंकून नाही दिलं. म्हणजे व्हिएतनामीज असं म्हणतात की व्हिएतनामीज आर व्हेरी चिवट, म्हणजे ते एक गोष्ट सोडत नाहीत लवकर. तर त्यांनी त्यावेळेस नंतर कळालं की त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांचाच हे घेतलेला आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला आदर्श, की सोडायचं म्हणजे जिद्द सोडायची नाही किंवा काय. तर त्यांनी अक्षरशः अमेरिकेचे एवढे बॉम्ब म्हणजे मोठमोठाले बॉम्ब, आजही जिवंत बॉम्ब काही सापडतात, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेलच. पण कुची टनेल म्हणजे त्यांनी जमिनीच्या खाली पूर्ण शहरं अशी वसवलेली होती की जिथे त्यांना वरतून काहीही कळत नव्हतं. खाली लोक राहत होती आणि जमिनीवरती तुम्हाला कुठेही काही दिसणार नाही, आणि आतमध्ये उतरण्यासाठी फक्त 18 इंच बाय 18 इंच, म्हणजे तुम्ही समजू शकता 1-1.5 फुटाच्या याच्यामधून फक्त माणूस खाली जाणार, आणि त्याच्या आतमध्ये पूर्ण त्यांनी पार दवाखान्याची वगैरे सगळी सोय केलेली होती. आता आपण इतक्या डीप जाऊ शकत नाही, पण तुम्ही तिथे जाण्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता कुची टनेलला. तर असं हे होचिमिन सिटी आहे. होचिमिन सिटीवरून आपण फ्लाय करतो दनांगला. दनांग म्हटलं की अप्रतिम हिल स्टेशन, आणि आपण बऱ्याचशा वेळा फोटोजमध्ये बघितलेला आहे की जो एक अशा प्रकारचा हाताचा ब्रिज आहे, ज्याला गोल्डन ब्रिज म्हणतो, तर तो तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर ड्रॅगन ब्रिज आहे, तिथे रात्रीचे पपेट शो वगैरे भरपूर साऱ्या काही गोष्टी होतात. फाउंटन शो आहे तिथे. त्याच्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे बाना हिल्सला तुम्ही जाऊ शकता. आपण जातो बाना हिल्सला जाताना केबल कारचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल तिथे. अतिशय अप्रतिम असं हे बाना हिल्स आहे. त्याच्यानंतर बाना हिल्सवरून आपण जातो हॅनोईला. हॅनोईला गेल्यानंतर हॅनोई सिटी टूर आहे. सिटी टूरमध्ये बरेचसे आपण म्युझियम्स वगैरे बघतो, आणि मेन अट्रॅक्शन जे आहे ते हॅनोईचं जे आहे ते म्हणजे हॅलॉंग बे,
जिथे आपण क्रूजनी जातो. समुद्राच्या आतमध्ये खूप सगळे डोंगर आहेत आणि तिथं अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य आहे जे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय कराल. हॅनोईमध्ये हॅलॉंग बेवरनं आपण निनबिन म्हणून एक डेस्टिनेशन आहे, तिथे जातो आपण आणि ही सगळी हॅनोईची टूर करतो. ही आपली व्हिएतनामची टूर आहे 6 रात्र 8-7 दिवसाची. त्याच्यानंतर आपण नॉर्थ याच्यामध्ये सपा हे डेस्टिनेशन एक लॉन्च केलं आहे. सपामध्ये जाण्याचं तुम्हाला बाय रोड जावं लागतं. आपल्याला 4 ते 5 तासाचा रोड आहे. सपामध्ये तुम्हाला राईस फील्ड, डोंगराचे असे थप्पीची थप्पी तुम्हाला दिसतील. इवन तुम्ही फक्त सपा म्हणून सपा व्हिएतनाम गुगलला टाकले की तुम्हाला फोटोग्राफ्स भरपूर बघायला मिळतील. काचेचा ब्रिज बनवलेला आहे, त्या काचेच्या ब्रिजचा एक्सपिरियन्स तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि एक अप्रतिम वॉटरफॉल आहे तिथे की जो जगामध्ये कुठेही तशा प्रकारचा वॉटरफॉल नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिएतनामची जी एक्सक्लुझिव्ह व्हिएतनामची टूर आहे त्याच्यामध्ये बघू शकता आपण. आता मेनली कम्पॅरिझनचं जर पार्ट बघितला तर बरेचसे लोक म्हणतात की व्हिएतनाम कमी एवढ्या स्वस्तात मिळतं, एवढ्या महागात मिळतं. ह्या सगळ्या याच्या गोष्टी येतात. तर तो आपण काय काय इन्क्लूड करतो किंवा कुठल्या कुठल्या सिटीज इन्क्लूड करतो. मोस्ट ऑफ दी लोक दानांग सिटीज ड्रॉप करून टाकतात. हे तुम्ही आयटिनरी चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर व्हिएतनामची टूर जी आहे ती व्हिएतनामची टूर आपण बुक करताना किंवा हे कंपॅरिझन करताना ह्या सगळ्या इन्क्लुजनचं जर स्टडी केला तर तुम्ही नक्कीच ST हॉलिडेजकडेच व्हिएतनामची टूर बुक कराल. ही मला मनापासून आशा आहे किंवा मनापासून मला माहिती आहे, कारण आम्ही एक ना एक साईट सीइंग त्याच्यामध्ये प्रॉपरली इन्क्लूड केलेलं आहे. आणि आता पुढच्या सेशनमध्ये आपण व्हिएतनाम बरोबर कॉम्बिनेशन जे आहेत आपले, त्या कॉम्बिनेशन टूर्सचा आपण स्टडी करणार आहोत किंवा कॉम्बिनेशन टूरवर बोलणार आहोत आपण, की जी आपली स्पेशालिटी आहे.